नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या निपुण महाराष्ट्र अभियान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी श्री प्रणव पाटील, जिल्हा परिषद केंद्र शाळा सोनगीर, जिल्हा धुळे. आज आपण इयत्ता तिसरीच्या गणितातील एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य शिकणार आहोत. ते म्हणजे स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करणं. विशेषतः ज्या मुलांचा स्तर क्रमांक 24 आहे त्यांना स्तर क्रमांक 25 वर नेण्यासाठी ही पद्धत खूप महत्त्वाची आहे. गणित विषयाची भीती वाटू नये आणि बेरीज अचूक यावी यासाठी आपण स्थानिक किंमत ही पद्धत वापरणार आहोत. स्थानिक किंमत संकल्पना म्हणजे काय, तर सर्वात आधी समजून घेऊया स्थानिक किंमत म्हणजे नक्की काय. प्रत्येक अंकाची किंमत ही त्याच्या स्थानावर अवलंबून असते. जसं की उजवीकडून डावीकडे जाताना किंमत 10 पटीने वाढत जाते. उदाहरणार्थ 45 ही संख्या बघा, यामध्ये 4 हा दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 4 गुणिले 10 म्हणजे 40 आहे. आणि 5 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 5 आहे. जेव्हा मुलांना हे समजतं तेव्हा बेरीज करणं खूप सोपं होतं. 99 पर्यंतच्या संख्यांचीच बेरीज का महत्त्वाची असते, तर ही पद्धत का महत्त्वाची आहे, कारण यामुळे विद्यार्थ्याचं मानसिक गणन सुधारते. पुढच्या वर्गातील गणिताचा हा पाया आहे. तसेच कोणत्याही साधनाशिवाय मुलं जलद अचूक बेरीज करू शकतात. आता आपण प्रत्यक्ष कृती पाहूया. यासाठी आपण 4 सोप्या पायऱ्या वापरणार आहोत. पहिली पायरी आहे अंक वेगळे करणे, दशक आणि एकक. दुसरी पायरी आहे त्यांना त्यांची स्थानिक किंमत देणे. तिसरी पायरी आहे दशक आणि एकक यांची स्वतंत्र बेरीज करणे. आणि चौथी पायरी आहे आलेली उत्तरे एकत्र करणे. एक उदाहरण सोडवून पाहूया. आपल्याला 47 अधिक 38 करायचे आहेत. सर्वात आधी दशक वेगळे करूया. 47 मधील 40 आणि 38 मधील 30. 40 अधिक 30 झाले 70. आता उरलेले एकक वेगळे करूया. 7 अधिक 8 झाले 15. आता शेवटची स्टेप, दशकाचं उत्तर 70 आणि एककाचं उत्तर 15. 70 अधिक 15 उत्तर आले 85. पाहिलं किती सोप्या पद्धतीने आपण हातच्याची बेरीज सुद्धा अगदी सहज केली. असाच सराव करण्यासाठी दुसरं उदाहरण पाहूया. 56 अधिक 42. मनातल्या मनात करा बरं. 50 आणि 40 झाले 90. 6 आणि 2 झाले 8. 90 आणि 8 मिळून झाले 98. ह्या पद्धतीचा सराव केल्यास तुम्ही अशा प्रकारे पटकन उत्तरे देऊ शकाल. शिक्षक मित्रांसाठी काही खास टिप्स. हे शिकवताना आपण रंगीत कार्डचा वापर करू शकतो. दशकांसाठी निळ्या रंगाचे कार्ड आणि एककासाठी लाल रंगाचे कार्ड वापरा. यामुळे मुलांना स्थान आणि किंमत यातील फरक पटकन समजतो. तसेच हाताच्या बोटांचा वापर करून दशक आणि एकक मोजणे हे दृश्य शिक्षण खूप प्रभावी ठरते. सराव करताना मुले काही चुका करू शकतात, जसं की अंकांची किंमत विसरणं. 4 अधिक 3 न करता 40 अधिक 30 करायचे आहे हे वारंवार सांगावं लागेल. त्यांना पडताळणी करायला शिकवा. म्हणजेच आलेल्या उत्तरातून एक संख्या वजा केलीस दुसरी संख्या मिळते का हे तपासा. ह्या पद्धतीचे फायदे खूप आहेत. संशोधनानुसार यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास 85% वाढतो. पारंपरिक पद्धतीपेक्षा ते 3 पट वेगाने गणित सोडवू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पायरी पायरीने गेल्यामुळे चुका होण्याची शक्यता नगण्य असते. शेवटी इतकंच सांगेन, स्थानिक किंमत ही गणिताची मूळ संकल्पना आहे. नियमित सराव आणि संयम ठेवला तर प्रत्येक विद्यार्थी गणितात निपुण होऊ शकतो. निपुण विद्यार्थी घडवण्यासाठी आपणा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.